नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले की श्रावण महिन्याच्या अनुषंगाने कुठल्या सेवा केल्या जाव्यात, कुठल्या सेवा केल्यामुळे कुठली फलप्राप्ती मिळते, त्याचबरोबर कुठल्या ग्रंथांची पारायण करावीत, पारायण करताना कुठले नियम पाळावेत, कशा पद्धतीने केलेले पारायण असावेत, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती आपण गेल्या व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहे. तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये अशी छानशी माहिती आपण जाणून घेणार आहोत. ही माहिती आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या सेवांमधली एक प्रमुख सेवा. कुठली आहे सेवा जाणून घेऊयात. श्रावण महिन्याच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सेवांमध्ये प्रामुख्याने केली जाते ती सेवा म्हणजे सत्यनारायण पूजनाची सेवा. मग सत्यनारायण पूजनाची सेवा कशी करावी, का करावी, ही सत्यनारायण पूजनाची सेवा केल्यामुळे कुठली फलश्रुती मिळते आणि कशा पद्धतीने ही सेवा करणार आहोत, या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पैसा म्हणजे सर्वस्व नाही, परंतु पैशाशिवाय सुद्धा सगळंच काही अपूर्ण राहते. म्हणूनच पैशाला खूप महत्त्व आहे. ही तर लक्ष्मी प्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या सेवांमधली ही प्रमुख सेवा मानली जाते सत्यनारायण पूजनाची. मग पैसा म्हणजेच जर लक्ष्मी नाही तर लक्ष्मी म्हणजे तरी काय? लक्ष्मी म्हणजे आपल्या जीवनात अनेक रूपांनी आपण ज्या माता लक्ष्मीचं पूजन करतो व तिला आळवतो, मग त्यात संतान लक्ष्मी असेल किंवा वरदलक्ष्मी असेल किंवा धनधान्य लक्ष्मी असेल, अष्टलक्ष्मी ज्याला आपण मानतो, त्या सगळ्या लक्ष्मींचं पूजन अनेक रूपांच्या माध्यमातून आपण करत असतो. आणि मग ह्या लक्ष्मी प्राप्तीसाठी, ह्या लक्ष्मीच्या सेवेच्या माध्यमातून नारायणांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण करतो ती पूजा, अर्थातच सत्यनारायण पूजा. मग ही सत्यनारायण पूजा कशा पद्धतीने करावी, श्रावण महिन्यात नक्की किती पूजा कराव्या, किती वेळा सत्यनारायण पूजन करावं आणि रोज पूजन करावं, तर ते कशा पद्धतीने असावं, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. मात्र त्याआधी अजूनही जर आपण उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत आवर्जून पहा. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती. माता लक्ष्मीच्या ज्या काही सेवा केल्या जातात, लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्या काही सेवा केल्या जातात, त्या सेवांमध्ये प्रामुख्याने केली जाते ती सेवा म्हणजे सत्यनारायण पूजनाची सेवा. बऱ्याच घरांमध्ये श्रावण महिन्याच्या अनुषंगाने एक का असेना पण सत्यनारायण पूजन केलं जातं. गुरुजींना बोलून मोठ्या प्रमाणात सत्यनारायण पूजनाचा घाट घातला जातो. परंतु आपल्या सेवा मार्गातून घरच्या घरी सत्यनारायण पूजा साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी, प्रत्येक सेवे करायला करता यावी अशा पद्धतीने असलेली ही सेवा. मग ही सेवा केल्यामुळे आपल्याला आपल्या जीवनात असणाऱ्या ज्या काही अनंत अडचणी आहेत, तुमच्या सकल मनोकामना पूर्तीसाठी सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता. तुमच्या जीवनात असलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता. हे सत्यनारायण पूजन केल्यामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी सत्यनारायण प्रभूंना तुम्ही विनंती करू शकतात. आणि ही पूजा कशा पद्धतीने करावी ते जाणून घेऊया. सगळ्यात आधी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपण सत्यनारायण पूजनाची मांडणी करायची आहे. सत्यनारायण पूजनाची मांडणी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपण करणार आहोत. मात्र सत्यनारायण पूजन किती दिवस करावा हे सगळ्यात आधी जाणून घेऊया. सत्यनारायण पूजन तसे पाहता तुम्ही श्रावण महिन्यात अगदी एक सत्यनारायण पूजन जरी करत असाल तरी त्याचंही तितकंच महत्त्व आहे. परंतु तुमच्या हातात वेळ आहे तर तुम्ही सत्यनारायण साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी 21 दिवस सुद्धा करू शकतात. 11 दिवस, 5 दिवस, 9 दिवस किंवा शक्य झालं तर आवर्जून 41 दिवसांपर्यंत सत्यनारायण पूजन करणं क्रमप्राप्त आहे किंवा अपेक्षित आहे. मग हे सत्यनारायण पूजन इतक्या दिवस करायचं आहे तर कशा पद्धतीने करावं, रोजच्या रोज पूजन कसं करावं ते सर्वप्रथम जाणून घेऊया. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपण सत्यनारायण पूजनाची मांडणी करणार आहोत. ही मांडणी करण्यासाठी सगळ्यात आधी घर स्वच्छ करावं. घर स्वच्छ केल्यानंतर प्रदोष काळात केल्या जाणारी ही पूजा आहे. प्रदोष काळ अर्थात संध्याकाळी सूर्यास्ताच्या 24 मिनिटं अगोदर आणि सूर्यास्ताच्या 24 मिनिटं नंतर या कालावधीला साधारणपणे म्हटलं जातं तो प्रदोष काळ. ह्या प्रदोष काळात माता लक्ष्मीचं आणि नारायणांचं पूजन आपल्या घरात केलं जातं. मग पूजा करण्यासाठी एक चौरंग किंवा पाट घ्यावा. त्या चौरंगावर स्वच्छ धुतलेला पांढरा स्वच्छ कपडा अंथरावा. त्या कपड्यावर सगळ्यात आधी मध्यभागी एक कलश मांडावा. कलश स्थापना करण्यापूर्वी त्याखाली तांदूळ घालावे किंवा गहू घालावे. त्यावर कलश स्थापन करावा व त्या कलशामध्ये सुपारी, पैसा, हळद कुंकू आणि एक फूल घालावं. त्यावर पाणी घालून नागवेलीची किंवा आंब्याची पानं घालावीत. नागवेलीची किंवा आंब्याची पानं घालून झाल्यावर एक तामण घ्यावं. त्यात स्वच्छ निवडलेले तांदूळ भरून ते तामण त्या कलशावर ठेवावं. याला म्हणतात कलश स्थापना करणं. कलश स्थापन केल्यानंतर त्या कलशावरच्या पात्रामध्ये आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. या कलशाच्या समोर 3 सुपाऱ्या मांडायच्या आहेत. जर तुमच्याकडे नागवेलीची पानं असतील तर नागवेलीच्या जोडपानावर 3 सुपाऱ्या समोर मांडाव्यात.
सोबतच कलशाच्या डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या उजव्या हाताला माता लक्ष्मीचं स्थान म्हणजेच आसन, ज्याला आपण श्रीयंत्र म्हणतो, ते पूजेत ठेवावं. तुमच्याकडे जर कुबेर यंत्र असेल ते सुद्धा तुम्ही पूजेत मांडणी करून ठेवू शकतात. अशा पद्धतीने पूजेची मांडणी करावी. प्रत्येक सुपारीच्या समोर 3 वाट्यांमध्ये गुळ खोबरं किंवा मग खडीसाखर घालून ठेवावं. श्रीयंत्राला अत्यंत प्रिय असलेली जर कुठली गोष्ट असेल तर ती तांदळाची खीर, म्हणून तुम्ही तांदळाच्या खीरेचा नैवेद्य श्रीयंत्रासाठी बनवू शकतात. त्याचसोबत बाळकृष्णाला सत्यनारायण पूजेसाठी जो काही आपल्याला प्रसाद करायचा आहे तो प्रसाद आहे वाटीभर शिऱ्याचा. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण पूजा मांडणी करून घ्यावी. पूजा मांडणी करून झाल्यानंतर पूजेला बसताना सगळ्यात आधी कपाळाला हळदी कुंकू लावावं. जर पुरुष मंडळी करत असतील तर त्यांनी कपाळाला अष्टगंध लावावं. याला म्हणतात मंगलतिलक करणं. या मंगलतिलकाच्या वेळेस गणपती अथर्वशीर्षातील शांतिमंत्र तुम्हाला जर पाठ असेल तर तो आवर्जून म्हणावा. त्यानंतर आचमन करावं. भगवान विष्णूंच्या पहिल्या 3 नावांना पाणी पिऊन घ्यावं पळीपळीने. त्यानंतर पुढच्या 2 नावांना पाणी तामणात सोडून द्यावं. त्यानंतर उर्वरित सगळे 24 नावातले उरलेले सगळे नावं म्हणावेत. हात जोडून बसावं. या पद्धतीने पूजन करून झाल्यानंतर पूजेला सुरुवात केल्यानंतर प्राणायाम करता येत असेल तर प्राणायाम करावा व त्यानंतर संकल्प मात्र आवर्जून करावा. आता संकल्प करताना सगळ्यात आधी हातात पाणी घ्यावं, त्यात तांदळाचे दाणे म्हणजे अक्षता घालाव्या, एक फूल घ्यावं आणि तुम्ही तुमच्या देवाला पूजा करताना ओळख करून देतो ह्या पद्धतीने फक्त संकल्प करावा. या संकल्पात उल्लेख करावा की मी अमुक नावाचा अमुक गोत्रातला व्यक्ती असून मी माझ्या या मनोकामना पूर्तीसाठी इतक्या दिवसाचा सत्यनारायण पूजनाचा संकल्प करत आहे, तो तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. याच पद्धतीने संकल्प करावा आणि माझी मनोकामना पूर्ण करावी यासाठी प्रार्थनासुद्धा करावी. या पद्धतीने संकल्प करून झाल्यानंतर मुख्य पूजेला सुरुवात करावी. आता पूजेला सुरुवात करताना सगळ्यात आधी आपल्या उजव्या हाताकडून पहिली सुपारी जी आहे ती गणपती बाप्पांची सुपारी आहे. त्यानंतर पुढची जी सुपारी आहे ती कुलदेवीची सुपारी आहे आणि त्यानंतर पुढची जी सुपारी आहे ती वरुण देवतेची सुपारी आहे. याच क्रमाने आपल्याला पूजासुद्धा करायची आहे. मग सगळ्यात आधी पहिली जी सुपारी आहे गणपती बाप्पांची, त्या गणपती बाप्पांच्या सुपारीला गंध लावावं, हळद कुंकू अक्षता वाहाव्यात. ह्या वाहताना नाममंत्र म्हणावा. ओम गंग गणपते नमहा किंवा रिद्धी सिद्धी सहित श्रीमन महागणाधिपतये नमहा या नाम उच्चाराने हळद कुंकू गंध अक्षता वाहून झाल्यानंतर एक फूल वाहावं, अगरबत्ती ओवाळावी, धूपदीप दाखवावं. फूल वाहून झाल्यानंतर धूपदीप दाखवावा आणि वाटीत ठेवलेला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. अशा पद्धतीने गणपती बाप्पांचं पूजन जसं झालं तसंच आपण पुढचं कुलदेवतेचं पूजन करणार आहोत. कुलदेवताभ्यो नमः या नाममंत्राने पूजनाची सुरुवात करावी. गंध अक्षता हळद कुंकू वाहून एक फूल वाहावं, त्यानंतर धूपदीप दाखवून नैवेद्य दाखवावा. त्यानंतर पुढची जी सुपारी आहे ती आहे वरुण देवतेची सुपारी. वरुण देवतेच्या सुपारीला सुद्धा याच पद्धतीने पूजन करायचं आहे. या पद्धतीने 3ही सुपारींचं पूजन करून झाल्यानंतर पुढची जी पूजा करायची आहे आपल्याला ती आहे श्रीयंत्राची आणि कुबेर यंत्राची पूजा. ज्यांच्याकडे फक्त श्रीयंत्र आहे त्यांनी श्रीयंत्र ठेवावं. ज्यांच्याकडे सोबत कुबेरयंत्र असेल तर त्यांनी ते सुद्धा मांडायला हरकत नाही. या श्रीयंत्राला आणि कुबेरयंत्राला पूजन करताना श्रीयंत्राला हळद कुंकू गंध अक्षता वाहावं. श्रीयंत्रस्थ स्थापित देवताभ्यो नमः असा नाममंत्र म्हणावा किंवा ललिता त्रिपुर सुंदरीचा जो काही मंत्र तुम्हाला येत असेल त्या मंत्राने श्रीयंत्राचं पूजन केलं तरी सुद्धा चालणार आहे. श्रीयंत्राला आवर्जून या दिवशी गुलाबाचं फूल तुमच्याकडे असेल उपलब्ध तर ते वाहावं. कमलगट्ट्याची माळ त्या यंत्रावर ठेवावी. धूप दीप दाखवून झाल्यानंतर खिरीचा जर प्रसाद केला असेल, नैवेद्य केला असेल तर त्याचा नैवेद्य दाखवावा. नसेल तर साधा खडी साखरेचा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा हरकत नाही. या पद्धतीने पूजन करावं. पूजन करून झाल्यानंतर आपण आवर्जून या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सुद्धा करावं. मग कुंकुमार्चन करताना कुठल्या मंत्राने करावं आज सगळ्यात छान गोष्ट सांगते, ऐकून घ्या. आपण जेव्हा नवार्णव मंत्र म्हणतो तो नवार्णव मंत्र किती वेळा म्हणतो? 16 वेळा म्हणून आपण त्याला नमो नमा म्हणून कुंकुमार्चन करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही मंत्र सांगते तो आवर्जून लक्षात ठेवा आणि पुढच्या वेळेपासून त्याच मंत्राने कुंकुमार्चन सुद्धा करा. आपण कमलात्मक मंत्राने कुंकुमार्चन करतो. कमलात्मक मंत्रात किती अक्षर आहेत आपण मोजून बघितलेत का? या कमलात्मक मंत्रात 27 अक्षर असल्यामुळे 27 वेळा हा मंत्र म्हणून आपण नमो नमा म्हणून हा मंत्र 27 वेळा म्हणून आपण नमो नमा म्हणून कुंकुमार्चन करावं. कुंकुमार्चन करून झाल्यानंतर तुम्ही जर कुबेर यंत्र मांडलं असेल तर कुबेर यंत्राचं सुद्धा पूजन याच पद्धतीने करावं. त्यानंतर मुख्य पूजन म्हणजेच आपल्या बाळकृष्णाची पूजा करावी. बाळकृष्णाच्या पूजनात तुम्हाला जर
षोडशोपचारे पूजन बाळकृष्णाचं करता येत असेल तर तशा पद्धतीने केलं तरीसुद्धा अतिउत्तम. नसेल जमत त्या हरकत नाही, बाळकृष्णाला अभिषेक करता येत असेल तर पुरुष सूक्त आणि व्यंकटेश स्तोत्राने अभिषेक करावा. आता बाळकृष्णाला पुरुष सूक्ताने अभिषेक केल्यामुळे किंवा व्यंकटेश स्तोत्राने अभिषेक केल्यामुळे कुठल्या गोष्टी घडतात तर तुमच्या कुटुंबात प्रेमवृद्धी होते. ज्या पतीपत्नींचं जमत नसेल त्यांनी हा उपाय आवर्जून करावा की बाळकृष्णाच्या मूर्तीला व्यंकटेश स्तोत्राचा अभिषेक करावा. त्या पतीपत्नीमध्ये प्रेमवृद्धी होते किंवा घरात कुटुंबात एकोपा सुद्धा राहतो. यासाठी आवर्जून असलेला हा उपाय सुद्धा तुम्ही करून पाहावा. त्यानंतर बाळकृष्णाचं अभिषेक केल्यानंतर बाळकृष्णाला स्थानापन्न करावं. त्यानंतर गंध, अक्षता, हळद, कुंकू इत्यादी वाहून झाल्यानंतर धूपदीप दाखवावं, फूल वाहावं आणि जो काही शिऱ्याचा वाटीभर प्रसाद केलेला आहे त्या वाटीभर प्रसादाचा नैवेद्य बाळकृष्णांना दाखवावा. या पद्धतीने संपूर्ण छान पूजा करावी. पूजा करून झाल्यानंतर 5 अध्यायांची कथा शांतपणे वाचन करावं. ती वाचून झाल्यानंतर आरती करावी. आरतीत आद्यक्रम असावा गणपती बाप्पांच्या आरतीचा. त्यानंतर कुलदेवीची आरती करावी आणि त्यानंतर आपण आरती करावी सत्यनारायण प्रभूंची. या पद्धतीने आरती करून झाल्यानंतर प्रार्थना करावी. क्षमा प्रार्थना आवर्जून म्हणावी. त्यानंतर सगळ्यात आधी तीर्थ आणि प्रसाद घ्यावा आणि नंतर तुमच्या कामाला मार्गस्थ व्हावं. अशा पद्धतीने साध्या सोप्या यथायोग्य पद्धतीने तुम्ही जर सत्यनारायणाचं पूजन करत असाल तर तुमच्या कुटुंबात कधीही कर्ज होणार नाही किंवा आर्थिक समस्या तुमच्या कुटुंबाला कधीही भेडसावणार नाही. तुम्ही जर म्हणत असाल आमची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे मग आम्ही का पूजन करायचं, तर आर्थिक परिस्थिती जरी तुमची सक्षम असेल तरीसुद्धा लक्ष्मी कोणाला नको आहे, सगळ्यांनाच हवी आहे. कितीही आर्थिक परिस्थिती सक्षम असेल तरीसुद्धा लक्ष्मीचं पूजन प्रत्येकजण आवर्जून करतो. आणि मग श्रावण महिन्याची ही मिळालेली संधी तरी का सुटावी. या संधीच्या अनुषंगाने किंवा या श्रावण महिन्याच्या अनुषंगाने तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून जितके पूजा करता येतील तितक्या सत्यनारायण पूजेचा संकल्प करून ते पूजन करावं. या साध्या सोप्या पद्धतीने हे पूजन करावं. त्या कुटुंबावर असलेलं आर्थिक संकट दूर करण्यासाठी प्रार्थना सुद्धा माता लक्ष्मीला आणि भगवान नारायणांना करावी. ज्यांच्या घरात खरं तर स्वामींची सेवा होते तिथे आपोआपच लक्ष्मी स्थिरावते असंही म्हटलं जातं. म्हणून तुम्ही जर नित्यसेवा करत असाल अर्थातच स्वामी चैत्र सारामृताचे क्रमशः 3 अध्याय आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी करत असाल तर ही सेवा लवकर फलद्रूप होते असंही म्हटलं जातं. कारण कुठलीही सेवा तुम्हाला जर गुरुप्रणित मार्गातून गुरूंच्या आशीर्वादाने मिळत असेल तर ती सेवा केल्याचे फळं अनंत पटीने मिळतात. म्हणून ही सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. 43 दिवस नक्की करून पहा. नसेल जमत तर 21 दिवस तरी आवर्जून करा. तेही नसेल जमत तर किमान 9 दिवस 11 दिवस अशा पद्धतीने ही सत्यनारायण पूजन करा. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहिला. पूजा झाली, पण ही पूजा जर तुम्हाला 43 दिवसासाठी करायची आहे तर 43 दिवस ही पूजा मांडणी तरी कशी करायची. रोजच्या रोज पूजा उचलून घ्यायची का, तर तीही गोष्ट जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पूजा मांडणी आधी सांगितल्याप्रमाणे करणार आहात. ही पूजा मांडणी संध्याकाळी प्रदोष काळात करणार आहात. प्रदोष काळात पूजा करून झाल्यानंतर देवाला नैवेद्य द्यावा. यथा देहे तथा देवे अशा उक्तीप्रमाणे तुम्ही जे काही अन्नपदार्थ घरात बनवले असेल त्या अन्नपदार्थांचा सुद्धा नैवेद्य देवाला आवर्जून द्यावा. यानंतर तुम्हाला जर शक्य असेल, तुमच्या घरात जागा असेल भरपूर, तर तुम्ही ती पूजा रात्रभर तशीच ठेवावी. सकाळी ह्या पूजेचं विसर्जन करावं आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नव्याने पूजा मांडणी करावी. या पद्धतीने तुम्ही पूजन करू शकतात. गहू गव्हामध्ये टाकावे, तांदूळ तांदळात घालावेत आणि पुन्हा नव्याने घेऊन नव्याने पूजा केली तरीसुद्धा चालेल. बऱ्याच मतमतांतरसुद्धा पाहायला मिळतात या गोष्टीमध्ये. काही लोक म्हणतात की ही पूजा मांडणी एकदा केल्यानंतर उचलायची नाही. मात्र तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून उचलून पूजा करायची आणि नसेल उचलणं शक्य तर तुम्ही नैवेद्य रोजच्या रोज बदलणं गरजेचं आहे. खडीसाखर असेल, गुळखोबरं असेल तेही रोजच्या रोज बदलणं आहे. ते बदलून झाल्यानंतर रोज नव्याने पूजन तुम्ही करू शकतात. अशा पद्धतीने ही पूजा तुम्ही आवर्जून करावी. या सत्यनारायण पूजा केल्यामुळे खरं तर एक खूप छानशी गोष्ट आहे ती तुमच्यासोबत शेअर करायला आवडली असती, परंतु या व्हिडिओमध्ये खूप जास्त व्हिडिओ मोठा होईल आणि मग बघायचा कंटाळा येईल. त्यापेक्षा पुन्हा नव्याने जर एखाद्या वेळेस संधी मिळाली तर आपण तोही व्हिडिओ बघूया. नारायणाचं पूजन जसं दर पौर्णिमेला आपण करतो तसं 41 दिवसाचं श्रावण महिन्यात किंवा 21 दिवसाचं श्रावण महिन्यात करता येतं. ह्याच पद्धतीने हेच पूजन
तुम्हाला शक्य असेल तर माघ महिन्यात आणि कार्तिक महिन्यातसुद्धा तुम्ही करू शकतात. त्यामुळे तुमच्या घरात कधीही आर्थिक संकट येत नाही, अनाठाई खर्चसुद्धा होत नाही. आर्थिक ही गोष्टसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. अगदी मनोभावे या पद्धतीने पूजा करा, सेवा करा आणि अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद तर मिळून घ्याच, पण सौभाग्य, आरोग्य, मनोधैर्य हे मिळण्यासाठी सुद्धा आवर्जून प्रार्थना करा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.